हॅलो एव्हरीवन आणि नमस्कार सगळ्यांना RCA कॉमर्स का मॅजिकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे की आत्ताच गव्हर्नमेंटने एक नवीन कायदा पास केला आहे, इन्कम टॅक्स ॲक्ट 2025. काय होतं ना, इन्कम टॅक्स म्हटला की लोकांना भरपूर घाबरायला होतं. पण आता हा ॲक्टला घाबरायचं का कारण नाही, कारण की आपण तो सगळीकडे मराठीतनं समजून घेणार आहोत. पण पहिली गोष्ट हे तर समजली पाहिजे की सरकारला असं का वाटलं की हा इन्कम टॅक्स ॲक्ट जो जुना होता 1961 तो बदलावा म्हणून. काय होतं ना, त्याच्यात सगळे सेक्शन्स, चॅप्टर आणि बरेचसे शेड्यूल्स होते आणि एकमेकांचं लिंक एकमेकांसोबत होतो की पटकन या सेक्शनला वाचलं तर त्या सेक्शनला वाचायची पण गरज होती. मग आता या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमुळे हे खुद्द सरकारला कळलं की नाही, आता कुठेतरी हा बदलायला पाहिजे, कुठेतरी हा सिम्प्लिफाईड करता आला पाहिजे. तर हा सिम्प्लिफाईड करता यावा म्हणून त्यांनी नवीन ड्राफ्टच केला आहे, इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 की हा नवीन ॲक्ट ते घेऊन आले. आता मग या व्हिडिओमध्ये, या 10 ते 15 मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली याच्यात किती सेक्शन्स आहेत, किती चॅप्टर्स आहेत आणि कुणाची काय रिलेशन आहे. आणि सर्वात पहिले महत्त्वाचं समजून घ्यावं लागेल की 1961 वरून 2025 चेंजेस का केलं, की इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 एक्झॅक्टली होता कसा. तर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 खूप आधीच लिहिलेला होता. तो आता पॅचवर्क सारखा झाला होता. म्हणजे जिथे प्रोव्हिजनची गरज पडली की तिथे लगेच काहीतरी प्रोव्हिजन टाकावी, जिथे एक्सप्लेनेशनची गरज पडली तिथे एक्सप्लेनेशन टाकायचं, जिथं कशाचीही गरज पडली की तिथे जाऊन पटकन टाकून यायचं. असं झालं की तो ॲक्ट हळूहळू मोठा होत गेला. म्हणजे सेम टॉपिक आहे, त्याचे डिफरंट प्लेसेसवर आपल्याला जावं लागतं. टू मेनी अमेंडमेंट्स, म्हणजे भरपूर त्याच्यात चेंजेस येत होते आणि क्रॉस रेफरन्सेससुद्धा द्यावे लागायचे. मग आता काय झालं आहे की कायदा असा होता की एक सेक्शनसाठी आपल्याला दुसऱ्या सेक्शनसाठी, म्हणजे दुसऱ्या सेक्शनवर जम्प करायची गरज पडत होती की लिंक लावायची की या सेक्शनमध्ये काय बोललेत, त्या सेक्शनमध्ये काय बोललेत. शेवटी काय व्हायचं, टॅक्स पेअरला टॅक्स समजत नव्हता, इन्कम टॅक्स ॲक्ट समजत नव्हता आणि नॉर्मल माणसांना समजणं डिफिकल्ट होतं. तर म्हणून गव्हर्नमेंटनी काय केलं, गव्हर्नमेंटनी त्याला रिपेअर करायचं नाही ठरवलं, गव्हर्नमेंटनी डायरेक्ट त्याला रिराईट करायचं ठरवलं. म्हणूनच इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 आला आहे की जे काही प्रॉब्लेम होते कशाचे, इन्कम टॅक्स ॲक्ट 1961चे एवढा मोठा ड्राफ्ट होता तो एकदम कमी केला. इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 किंवा इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 मधलं बेसिक कंपॅरिझन काय. तर आपण दोघांची माहिती तर आधी बघितलेली आहे. तर काय होतं ना, इन्कम टॅक्स ॲक्ट 1967मध्ये आधी 47 चॅप्टर्स होते. आता ते चॅप्टर्स रेड्यूस करून 23 पर्यंतच आणलेत आणि बेसिकली असं झालं आहे की प्रत्येक चॅप्टर हा प्रत्येक गोष्टीसाठी डिवोट केला आहे. आधी काही गोष्टींसाठी, आधी पण तसंच होतं, बऱ्याच वेळास आधीसुद्धा तसंच होतं, पण आत्ताचं ग्रुपिंग वेगळं आहे आणि आधीच्या ॲक्टमधलं ग्रुपिंग वेगळं होतं. आधी 819 सेक्शन्स होते, आता तेच रेड्यूस करून 536 सेक्शनवर आणलं आहे. करेक्ट. तर 536 सेक्शन्स आपल्याला करायचे आहेत, जो की आपल्या 23 टॉपिक्समध्ये आहेत. आधी भरपूर काही शेड्यूल्स होते, आता ते शेड्यूल्स रेड्यूस करून शेड्यूल 16 पर्यंत केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक शेड्यूलमध्ये काही ना काहीतरी गोष्टी दिलेल्या आहेत. तर म्हणजे चॅप्टर रिग्रुपिंग केलेले आहेत आणि सेक्शन्स परत कमी केलेले आहेत आणि ॲक्च्युली हा सिम्प्लिफाय आणि व्हेरी क्लिअर करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे की इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 जो तुम्हाला दिसतोय तो एकदम क्लिअरिटी आणि कन्फ्युजन दूर करणारा तुम्हाला राहील. आता हे सगळं रेड्यूस करायचं कारण काय होतं, कारण की इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 आधी सांगितल्याप्रमाणे जरा कन्फ्युजिंग वाटत होता, लिंक लावायला लागत होती. आत्ता 2025मध्ये ती लिंक न लावता काय केलेलं आहे की मिनिंग तेच, सगळ्या गोष्टी तेच, बदलवलेलं काहीच नाही आहे, फक्त रिस्ट्रक्चरिंग त्यांनी बदलवलेलं आहे. म्हणजे आधी जे आपल्याला शोधायसाठी इकडे तिकडे पळावं लागत होतं, आता ते इकडे तिकडे पळायच्यापेक्षा एकाच जागी सगळं दिसेल. जसं की फॉर एक्झाम्पल सांगतो, नॉन प्रॉफिट कन्सर्नच्या ज्या प्रोव्हिजन जर कधी आधी जुन्या ॲक्टमध्ये बघितल्या तर काही सेक्शन 11 आहे, 12 आहे, 13 आहे, बऱ्याच काही बघावं लागत होत्या.
PGBBमध्ये पण जावं लागत होतं. पण आता तसं नाही. आता त्यांनी स्पेसिफिकली एक टॉपिकच, एक चॅप्टरच त्यांना डिवोटेड केला आहे की तिथे सगळे तुम्हाला नॉन प्रॉफिट कन्सर्नच्या सगळ्या प्रोव्हिजन एकाच जागी सापडतील. दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट रिग्रुपिंग. हा प्रयत्न केला आहे, बाकी काय घाबरायचं गरज नाही आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि इथून पुढचे सगळे व्हिडिओ आपण शिकणार आहोत की इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 कसा पूर्णपणे मराठीतनं शिकायचा.